नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय हळदी कुंकवासाठी 4 स्पेशल चटपटीत अशा रेसिपी। चला तर बनवायला सुरुवात करूया। बनवूया पहिली रेसिपी। तर इथे मी 3 बटाटे शिजवून सोलून घेतलेत। आता हे किसून घ्यायचेत। बटाटे थंड असायला हवेत। थंड झाल्यानंतर हे असे किसून घ्यायचेत। यानंतर इथे मी 5 ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात। आता याच्या कडा बाजूला करून घ्यायच्यात, कडा काढून घ्यायच्यात। तर इथे मी सगळ्या ब्रेडच्या अशा कडा काढून घेतल्यात। आता या ज्या कडा आहेत त्यापासून आपण ब्रेड क्रम्स बनवून घेऊया आणि जे ब्रेड आहेत ते सुद्धा मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे मी ह्या ज्या कडा होत्या त्या सुद्धा मिक्सरला फिरवून घेतल्यात। याबरोबरच ब्रेड सुद्धा मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलाय। आता बटाटा जो किसून घेतला त्यामध्ये हा ब्रेडचा चुरा घालायचा आहे। 3 बटाट्यांसाठी इथे मी 5 ब्रेड घेतले होते। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। बारीक किसून घेतलेला गाजर घातलाय। यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा जिऱ्याची पावडर घातली। यानंतर अर्धा चमचा काळी मिरी जाडसर कुटून घेतली होती ती घातली। 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत। यानंतर इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातली। चवीप्रमाणे मीठ घातलं, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे। आता हाताला तेल लावून याला असा शेप द्यायचा पहा। तर आज आपण हे ब्रेड रोल्स बनवतोय। तर याला वरून छान कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे 3 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलाय। यामध्ये पाणी घालून याची स्लरी बनवून घ्यायची। पहा असं पातळसर हे पीठ तयार करून घेतलंय। आता हे जे रोल्स आहेत ते आधी या स्लरीमध्ये बुडवायचे आहेत आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळवून पहा अशा पद्धतीने हलक्या हाताने ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचे आहेत आणि पुन्हा एकदा असे हातावरती फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे हे ब्रेड क्रम्स याला अगदी छान चिटकतात आणि तेलामध्ये हे निघणार नाहीत। इथे सगळे रोल मी तयार करून घेतले। तर असे रोल्स तुम्ही तयार करून एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जे हळदी कुंकाच्या वेळेस तुम्ही फ्राय करून हे सर्व करू शकता। तर आता हे मी फ्राय करून घेते। इथे मी आता गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। व्यवस्थित तेल आधी गरम करून घ्यायचं आहे। यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। ब्रेड रोल्स फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी झटपट हे फ्राय होतात। वरून आपण जे ब्रेड क्रम्स लावलेत त्याच्यामुळे खूपच क्रिस्पी होतात वरून आणि आतून सॉफ्ट होतात। तर अशा पद्धतीने हे सगळे मी ब्रेड रोल्स फ्राय करून घेतलेत। हळदी कुंकवासाठी अगदी मस्त अशी स्नॅकची रेसिपी आहे। तुम्हाला जर हळदी कुंकवाच्या वेळेस घाई असेल तर तुम्ही आदल्या दिवशी हे तयार करून फ्रीझरमध्ये ठेवू शकता। तर ही होती आपली खूपच चटपटीत अशी पहिली रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। तर इथे मी 1 कप पोहे घेतलेत। आता या पोह्यांमध्ये पाणी घालून पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी सगळं काढून टाकायचं आहे। नंतर पुन्हा यामध्ये पाणी घालून असेच 5 मिनिटं ठेवून द्यायचे आहेत। त्यानंतर हे पोहे मी असे चाळणीमध्ये काढून घेतलेत। पोहे छान सॉफ्ट झालेत। तर हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेते। आता हे मळून घ्यायचे आहेत आणि अगदी पिठासारखी करून घ्यायचे आहेत। पोहे अशी मळून घेतल्यानंतर यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे, बारीक चिरलेला कढीपत्ता घातलाय, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। यानंतर अर्धा चमचा जाडसर कुटलेली काळी मिरी घातली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। यामुळे बाइंडिंग येईल, त्याचबरोबर कुरकुरीतपणा सुद्धा येईल रेसिपीला। चवीप्रमाणे यामध्ये आता मीठ घातलं आहे आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया।
इथे आता मी अर्धा कप दही घेतलं आहे. तर हे सगळं दही यामध्ये आपल्याला लागणार आहे. थोडं थोडं घालत आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे. तर इथे सगळं अर्धा कप दही मी घातलं आहे आणि याचा असा गोळा तयार करून घेतला आहे. आता हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि याचे असे मेदूवडे तयार करून घ्यायचे आहेत. तर आज आपण इथे पोह्याचे झटपट मेदूवडे तयार करून घेतलेत. तर ही सुद्धा झटपट होणारी मस्त अशी रेसिपी आहे. आता आपण हे मेदूवडे फ्राय करून घेऊया. तर इथे गॅसवरती मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे मेदूवडे सोडायचे आहेत. मीडियम फ्लेमवरतीच हे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते छान जाळीदार होतील. तर इथे पाहू शकता मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला यांना. काढून घेऊया. तर इथे इन्स्टंट मेदूवडे तयार झालेत. इथे मी चटणीबरोबर सर्व केलेत. तर ही होती आपली हळदी कुंकवासाठी स्पेशल अशी दुसरी रेसिपी. आता बनवूया अशीच चटपटीत तिसरी रेसिपी. इथे मी 1 कप उडदाची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर पाणी घालून ही मी 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवली होती. आता ही आपल्याला वाटून घ्यायची आहे. त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. वाटताना फक्त 2 ते 3 चमचे पाणी घालून ही डाळ मी अगदी बारीक वाटून घेतले. आता ही वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. यानंतर इथे आता मी 2 कच्चे बटाटे सोलून किसून पाण्यामध्ये ठेवले होते. यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे डाळीच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचे आहेत. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, किसलेलं आलं आणि बारीक चिरलेला कढीपत्ता इथे मी घेतला आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, अर्धा चमचा धने जाडसर वाटून घेतलेत. याबरोबरच अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलं आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आहे. यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि भरपूर बारीक चिरलेली इथे कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ जर तुम्हाला पातळ झालं असं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता किंवा 2 चमचे तुम्ही रवा घातला तरी चालेल. रवा घातला तर तुम्हाला हे 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवून द्यावं लागेल. आता याचे असे आपण पकोडे बनवणार आहोत. तर इथे तेल मी व्यवस्थित गरम करून घेतलं आणि मीडियम फ्लेमवरती पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मस्त आतपर्यंत जाळीदार कुरकुरीत असे हे पकोडे तयार होतात आणि चवीला तर खूपच छान लागतात. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे पकोडे मी असे फ्राय करून घेतलेत. चटणीबरोबर मी हे सर्व केलेत. तर ही होती आपली तिसरी रेसिपी. आता बनवूया चौथी रेसिपी. तर इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये अर्धा कप आपल्याला रवा घालायचा आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलं. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यानंतर इथे किसलेलं आलं घातलं आहे. अर्धा इंच आलं किसून घेतलं होतं मी. बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. यानंतर इथे अर्धा चमचा जिरं घातलं आहे, पाव चमचा हिंग घातला आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं आहे. यामुळेच आपली रेसिपी छान खुसखुशीत व्हायला मदत होईल. तेल गरम आहे त्यामुळे आधी चमच्याने मिक्स करायचं आणि मग हाताने सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हाताने चोळून सगळ्या पिठाला असं तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पहा जास्त घट्टसुद्धा नाही आहे आणि सैलसुद्धा नाही आहे. आता याच्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. हाताला मी आधी तेल लावून घेतलं आहे आणि पहा असा याचा पातळ वडा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आता सगळे वडे मी तयार करून घेतलेत. आता आपण हे फ्राय करूया. तेल इथे व्यवस्थित गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये वडे सोडायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती वडे हे फ्राय करून घ्यायचे आहेत.
मस्त असा रंग आला आहे वड्यांना आणि खूपच खुसखुशीत असे हे वडे तयार झालेत. काढून घेऊया. तर इथे आता मी चटणीबरोबर हे वडे सर्व केलेत. तर ही होती आपली हळदी कुंकवासाठीची चौथी स्पेशल अशी रेसिपी. या चारही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.